दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक गावामध्ये लहानशा एक कुंभार राहत होता आणि तो आठवड्याच्या बाजारामध्ये जाऊन मडकी विकत असे आणि आठवडाभर तो ती मडकी बनवायचा आणि त्या मडकीवर हळूहळू त्याने मडक्यांवर नक्षीकाम करायला सुरुवात केलं आणि तो इतकी सुंदर नक्षी वगैरे काढायचा त्या मडक्यावर आणि श्रीमंत लोक ती मडकी जास्त विकत घ्यायची आणि थोडाफार त्यांचा फायदा होता आणि त्याला एक मुलगा होता आणि तो मुलगासुद्धा त्याला त्या कामामध्ये मदत करत असे. एक दिवस काही गावं मिळून एक प्रांत बनवतात आणि त्या प्रांताचा जो प्रधान होता त्यांनी एक दवंडी सर्वांना सांगितली की 10 दिवसांनी आपण एक सर्व गावांचा मिळून एक मेळावा भरवणार आहोत आणि त्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या वस्तू आणून ठेवायच्या, त्या विकायच्या आणि विशेष मी एक सूचना देत आहे की जी मडकी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी विकली जाणार आहेत, परंतु त्यामध्ये सर्वात जास्त आणि सुंदर जर कोणाचे मडके असतील तर त्याला बक्षीस दिलं जाईल. आणि हे ऐकून तो कुंभार तयारीला लागतो, पण त्याचा मुलगा तो खूप उत्साही असतो आणि तो सांगतो की नाही, आपण सर्वात जास्त मडकी बनवायची आणि त्याच्यावर भराभर नक्षीकामसुद्धा करायचं आणि जेवढे आपण जास्त मडकी बनवू तेवढं आपल्याला विकायलासुद्धा फायदा होईल. आणि ते वडिलांना त्यांनी सांगितलं की हे सर्व काम आता मी हातात घेत आहे आणि पटकन आपण त्याच्यावर नक्षीकामसुद्धा करू, त्याला रंगवू, त्याला भाजवू आणि जितकी जास्त मडकी आपण 10 दिवसात बनवू तितकं आपण बनवूया. परंतु बापाने त्याला सांगितलं की हे जे मडकं बनवण्याचं आहे ते पटपट आपल्याला होऊ शकणार नाही, घाईघाईने आपल्याला मडकी बनवता येणार नाही. परंतु तरी त्या मुलाने घाईघाईने सर्व मडकी बनवायला सुरुवात केली आणि थोडीशीच ती सुकवली आणि त्याच्यावर ती भट्टीमध्ये टाकली आणि भट्टीतून पटकन काढून ती रंगवायलासुद्धा घेतली. परंतु थोड्या वेळाने ती मडकी जी आहे तडकायला लागली, म्हणजे फुटायला लागली, त्याला भेगा पडायला लागल्या आणि ती मडकी सगळी खराब झाली. आणि ह्या मुलाला खूप वाईट वाटलं की मी एवढी मेहनत केली आणि हे पटकन असं कसं झालं. आणि त्याच्या वडिलांनी त्याला समजलं, त्या कुंभाराने त्याला समजवलं की हे सर्व गोष्टी पटपट होत नाहीत, सर्व गोष्टी पटकन होत नाही, त्या वेळेमध्येच त्या करायला पाहिजे. मडकी जी आहे ज्यावेळेस आपण व्यवस्थित बनवतो, त्याला आकार देतो, त्यावेळेस ती उन्हामध्ये व्यवस्थित जरा सुकवावी लागते. ती सुकवल्यानंतर ती भट्टीत टाकली जाते आणि ज्यावेळेस भट्टीत टाकून ती पूर्ण चांगली होते मग ती बाहेर काढून त्याच्यावर मग नक्षीकाम करावं लागतं, रंग लावावा लागतो, तर तो रंग व्यवस्थित पकडला जातो. नाहीतर मडकी खराब बनतात. त्यानंतर त्या मुलाने व्यवस्थित पण थोडीशी मडकी त्यांनी बनवली आणि व्यवस्थित त्याला वेळ दिला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या वेळेनुसार होतात. आजचं जीवन खूप फास्ट चाललं आहे, 2 मिनिटात नूडल्स. आणि ह्यामुळे काय होतं आहे की आम्हाला पटकन सर्व गोष्टी हव्या आहेत, परंतु लक्षात घ्या जीवनामध्ये सर्व काही वेळेनुसार होत आहे. जीवनात जर सर्व पटकन होणार असेल तर ते व्यवस्थित होणार नाही. आपल्याला पूर्ण जीवन बनवायचं तरी त्याला वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला स्टेप बाय स्टेप करावी लागते. सर्व काही लवकर होणार नाही. आयुष्य जर आहे तर त्यात बालपण आहे, तरुणपण आहे, प्रौढपण आहे, वृद्धपण आहे, या सर्व गोष्टी आहेत आणि त्या वेळेनुसार सर्व गोष्टी होत असतात. आमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये ज्या गोष्टी होतात त्या वेळामध्येच होतात आणि त्या व्हायला हव्या, नाहीतर जीवन जे आहे हे आपलं अपरिपक्व बनतं. घाई करू नका, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, सर्व गोष्टी वेळेनुसार होणार आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे उपदेशकाचं पुस्तक, ह्याचा 3रा अध्याय 1 वचन.
एक्लेशियस चॅप्टर 3 अँड वर्स 1. सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.